स्पर्धा यांचं आयोजन केलं जातं आणि विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी जागृती निर्माण व्हावी, मराठी भाषा खूप समृद्ध भाषा आहे हे सर्वांना कळावं आणि मराठीचा जय जयकार सगळ्यांनी करावा, ती खूप चांगली बोलली जावी म्हणून हा दिवस साजरा करतोय आपण. आणि आजच्या दिवशी एवढंच ठरवायचं की माझं मराठीचं ज्ञान मी कसं दिवसेंदिवस वाढवे हे आजच्या दिवशी ठरवायचं आहे तुम्ही सगळ्यांनी. मराठी भाषा समजतो तेवढी सोपी नाहीये, म्हणजे जेवढी सोपी आहे तेवढंच त्याच्यातलं ज्ञान खूप आहे. तुम्ही ते ग्रहण केलं पाहिजे. मराठीचा पेपर स्कॉलरशिपला लक्षात येतं की मराठीचा पेपर मुलांना अवघड जातो का? आपलं वरवर अवांतर वाचन त्यासाठी खूप पाहिजे. खूप मराठी एकमेव भाषा अशी आहे, तुम्हाला मी नेहमी सांगत असते की किती शब्द आहेत पहा. मराठी भाषा तीन मधला तीची वेलांटी कुठली पाहिजे? पहिली पाहिजे. पहिली वेलांटी असेल तर 3 म्हणजे दिवस आणि त्याला दुसरी वेलांटी असेल तर 3चा अर्थ काय होतो? गरीब. असे अनेक शब्द आहेत की ज्या शब्दांचा 2 अर्थ होतात. बरोबर आहे की नाही? खूप तुम्ही अभ्यास कराल तेवढा कमीच आहे. आजच्या दिवशी मी फक्त 2 मिनिटामध्ये कवी कुसुमाग्रज यांची कविता कणा ती तुमच्या समोर म्हणून दाखवणार आहे. आपण सगळ्यांनी आपलं जे जे काही साहित्य आवडेल ना त्याचा रस घ्यायचा, नेहमी ऐकायचं, वाचायचं, नेहमी वाचते राहा. आणि हीच आपल्या महाराष्ट्राची जी मराठी भाषा आहे की जी ऱ्हास होऊ न देता, जी लोप होऊ न देता ती समृद्ध करणं हे आपलं काम आहे. तर कुसुमाग्रजांची कविता आहे, तिचं नाव आहे कणा. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला लगेच हसला बोलला वरती पाहुणी, क्षणभर बसला लगेच हसला बोलला वरती पाहुणी, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहुणी, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहुणी, माहेर वाशिम पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, माहेर वाशिम पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खसली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत खसली चूल विजली होते नव्हते गेले, प्रासाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे राहिले, कारभानीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभानीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच, म्हणजे सरांचा हात खिशाकडे गेलाय, त्यांना वाटलं हा विद्यार्थी मदतीची याचना करण्यासाठी आलेला आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला, पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. तर कवितेचं नावच आहे कणा आणि खरोखर एक स्वाभिमानी युवकाची मांडलेली ही व्यथा आहे. म्हणजे आपण आपल्या सरांकडे तो गेला होता आणि तिथं त्याला काही मदतीची अपेक्षा नव्हती. सरांकडून कशाची अपेक्षा होती? कशाची? सरांच्या आशीर्वादाची. तू लढ, कुठल्याही परिस्थितीमध्ये तू खचून जाऊ नको. आणि बाळांनो, खूप छान कविता आहे. तुम्हाला जर शक्य झालं तर ही कणा कविता सगळ्यांनी सर्च करा आणि ती वाचा. लक्षात ठेवा, कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं, कुठलीही परिस्थिती कायमस्वरूपी राहत नसते. कितीही मोठं संकट येऊ द्या, कितीही मोठं संकट येऊ द्या, कधीही खचून जायचं नाही. पाका हे प्रत्येक गोष्टीवर औषध असतं.